घेऊ का ताई? हो, सुरू करत आहे. आधी 19वा घेऊ का मग श्लोक? नाही, आधी तिसरा सांगितला ना तुम्ही? नाही नाही, हं, मी 19वा तुम्ही 19वा सांगितलंय का? हा, मग माधुरी सांगितलेला आहे. त्यांना घेऊ त्यांना आधी. हा घ्या ताई हा, तुम्ही. हा, हो हो, माधुरी ताई बरं, घ्या ओके. तुम्ही. ओम श्री परमात्मने नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। भगवद्गीतेचा अध्याय 3 कर्मयोग, त्याच्यातला 3रा श्लोकाचा थोडक्यात मी काढलेला आहे. भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग या अध्यायात भगवंताने विहित कर्माची आवश्यक कर्तव्यता सिद्ध केली आहे. आपापल्या वर्णाश्रमासाठी आवश्यक असलेली विहित कर्मे प्रत्येक मनुष्याने कशा प्रकारे करावी, का करावी, ती न करण्याने कोणती हानी आहे आणि करण्याने आहे, कोणती बंधनकारक आहेत आणि कोणती कर्मे मुक्तीला मदत करणारी आहेत, इत्यादी सर्व कर्मयोगाचा विषय इत्यादी सर्वांचा कर्मयोगाचा विषय त्या विषयांचा समावेश फार कमी झालेला आहे, म्हणून या अध्यायाला कर्मयोग असे म्हणलेले आहे. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात भगवंताने प्रवृत्ती विषयक योग बुद्धी आणि निवृत्ती विषयक सांख्य बुद्धी सांगितली आहे. ब्राह्मी स्थिती प्राप्त करण्यासाठी सांख्य बुद्धी हवी, पण ज्यांच्या ठायी सांख्य बुद्धी धारण करण्याची क्षमता नाही त्यांच्यासाठी योग बुद्धी सांगितली. कर्मात स्वार्थ व आसक्ती निर्माण होऊ नये यासाठी कर्मण्येवाधिकार असते हा निष्काम कर्मयोगाचा उपदेश केला. भगवान प्रश्न करतो की तुम्हाला ज्ञान हे कर्माहून श्रेष्ठ आहे असे वाटत असेल तर माझ्याच आप्तेष्टांना मारण्याचे भयानक कर्म करण्यास मला का प्रवृत्त करत आहात? आपण कधी कर्म कुरुकर्माणे म्हणजे कर्म कर असे सांगतात, तर कधी बुद्धो शरणम अन्विच्छ म्हणजे बुद्धीचा ज्ञानाचा आश्रय घे असे सांगतात. आपल्या अशा या द्विअर्थी वचनाने माझ्या बुद्धीला भ्रम निर्माण झाला आहे. अर्थात मी कर्म केले पाहिजे की ज्ञानाचा आश्रय घेतला पाहिजे हे मला समजेनासे झाले आहे. आपली वचने ही व्यामिश्र नसून सुस्पष्ट कशी आहेत ही अर्जुनाची शंका दूर करण्यासाठी भगवंत अर्जुनाला श्लोक प्रमाणे आहे. श्री भगवान उवाच लोकेस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. अर्थात श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, या जगात 2 प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. त्यातील सांख्ययोगांची निष्ठा ज्ञानयोगाने आणि योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते. प्रस्तुत श्लोकात भगवंत अर्जुनाला अनघ या नावाने संबोधतात. अनघ म्हणजे निष्पाप, ज्याला पापाचा स्पर्श होत नाही, जो पापरहित आहे त्याला अनघ म्हणतात. भगवंत म्हणतात, हे अनघ, मी ज्या 2 निष्ठा सांगितल्या आहेत त्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत. पहिली सांख्यांचा ज्ञानयोग आणि दुसरी योगांचा कर्मयोग. प्रकृतीपासून उत्पन्न झालेले संपूर्ण गुणच गुणामध्ये व्यवहार करीत आहेत. माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही असे समजून मन, इंद्रिये आणि शरीर याद्वारे होणाऱ्या सर्व क्रियामध्ये कर्तेपणाच्या अभिमानापासून सर्वस्वी रहित होणे, कोणत्याही क्रियेमध्ये किंवा तिच्या फलामध्ये किंचितही अहंता, ममता, आसक्ती व कामना नसणे आणि सच्चिदानंद घन असे जे ब्रह्म त्याच्याशी स्वतःच अभिन्न समजून निरंतर परमात्वाच्या स्वरूपामध्ये वसणे म्हणजे ब्रह्मभूत बनणे होय. ही पहिली निष्ठा आहे. हिचे नाव ज्ञाननिष्ठा आहे. ही स्थिती प्राप्त झाल्यावर योगी हर्ष, शोक आणि कामना यांच्या पलीकडे जातो व त्याची सर्वत्र समदृष्टी होते.
त्यावेळी हे संपूर्ण जगत आत्म्यामध्ये स्वप्नवत कल्पित असल्याचे आणि आत्मा संपूर्ण जगात व्याप्त आहे असे तो पाहू लागतो. ही निष्ठा किंवा स्थिती हिचे फल म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान होय. वर्ण, आश्रम, स्वभाव व परिस्थिती यांना अनुसरून ज्या मनुष्याला जी कर्मे शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत, म्हणजे जी अनुष्ठान करणे मनुष्याला आवश्यक कर्तव्य आहेत असे मानले गेले आहे, त्या शास्त्रविहित स्वाभाविक कर्मांना न्यायपूर्वक आपले कर्तव्य आहे असे समजून त्यांचे अनुष्ठान करणे, कर्मामध्ये व त्यांच्या फलामध्ये समममता, आसक्ती आणि कामना यांचा सर्वस्वी त्याग करून प्रत्येक कर्माची सिद्धी यांच्यामध्ये नेहमी सम राहणे व इंद्रियाच्या भोगात व कर्मात आसक्त न होता सर्व संकल्पाचा त्याग करून योगारूढ होणे ही योगाची निष्ठा होय. आणि परमेश्वरास सर्व शक्तिमान, सर्वाधार, सर्वव्यापी, सर्वांचा सुहृद व सर्वाचा प्रेरक समजून आणि स्वतःला त्याच्या स्वाधीन समजून सर्व कर्मे आणि त्यांचे फळ भगवंतांना समर्पण करणे, त्यांच्या आज्ञेप्रमाणे व प्रेरणेप्रमाणे जशी तो करविल तशी सर्व कर्मे त्याची पूजा असे समजून करणे, त्या कर्माबद्दल किंवा त्याच्या फलाबद्दल किंचितही ममता, आसक्ती अथवा कामना न बाळगणे, भगवंताच्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये नेहमी संतुष्ट राहणे आणि निरंतर त्याचे नाम, गुण, प्रभाव व स्वरूप यांचे चिंतन करीत राहणे हीच भक्तिप्रधान कर्मयोगाची निष्ठा होय. वरील कर्मयोगाची स्थिती प्राप्त झालेल्या पुरुषामध्ये आसक्ती, द्वेष आणि काम, क्रोधादी अवगुणांचा सर्वस्वी अभाव असतो. त्याची सर्वाच्या ठिकाणी समता निर्माण होते, कारण तो सर्वाच्या हृदयात आपला स्वामी वसल्याचे पाहतो आणि संपूर्ण जग हे भगवंताचे स्वरूप आहे असे समजतो. या स्थितीचे फल म्हणजे भगवंताला प्राप्त करून घेणे होय. याद्वारे भगवंतांना माझ्याकडून 2 प्रकारच्या निष्ठा सांगितलेल्या गेल्या आहेत. याद्वारे भगवंतांना असे दर्शविले आहे की या 2 प्रकारच्या निष्ठा मी आज तुला नव्याने सांगितल्या नाहीत. सृष्टीच्या आदिकालात आणि त्यानंतर भिन्न भिन्न अवतारामध्ये मी या दोन्ही निष्ठांचे स्वरूप निरनिराळे सांगितले आहे. तसेच ते तुला हिऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोगामध्ये 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत अद्वितीय आत्म्याचे स्वरूपाचे प्रतिपादन केले. सांख्ययोगाच्या दृष्टीने युद्ध करण्यास सांगितले आहे आणि 39व्या श्लोकात योगविषयक बुद्धीचे वर्णन करण्याची प्रस्तावना केली आहे. 40व्या श्लोकापासून 53व्या श्लोकापर्यंत फलासहित कर्मयोगाचे वर्णन करीत योगामध्ये राहून युद्धादी कर्तव्य कर्म करण्यास सांगितले आहे. आणि या दोन्हींचा विभाग करण्यासाठी 39व्या श्लोकात स्पष्टपणे हेही सांगून टाकले आहे की यापूर्वी मी विषयक उपदेश दिलेला आहे, विषयक उपदेश सांगत आहे, म्हणून माझे सांगणे म्हणजे व्यामिश्र अर्थात सरमिसळ नव्हे. याद्वारे सांख्ययोगाची निष्ठा आणि योगाचे निष्ठा कर्मयोगाने होते असे म्हणण्याचा भावार्थ असा आहे की दोन्ही प्रकारच्या निष्ठामध्ये जी सांख्ययोगांची निष्ठा आहे ती तर ज्ञानयोगाने योगाचे साधन करता करता देहाभिमानाचा सर्वथा नाश झाल्यावर सिद्ध होते. आणि जी कर्मयोगांची निष्ठा आहे ती कर्मयोगाचे साधन करता करता कर्मामध्ये आणि त्याच्या फलामध्ये ममता, आसक्ती आणि कामना यांचा अभाव होऊन सिद्धी असिद्धीमधील समत्व झाल्यावर प्राप्त होत असते. या वरील दोन्ही निष्ठांचे जे अधिकारी असतात ते पूर्वसंस्कार, श्रद्धा आणि रुची यांच्याप्रमाणे निरनिराळे असतात, म्हणून ह्या दोन्ही निष्ठा स्वतंत्र आहेत. ही दोन्ही साधने परस्पर भिन्न आहेत, म्हणून एकच मनुष्य एकाच वेळी दोन्हीचे साधन करू शकत नाही. कारण सांख्ययोगाच्या साधनामध्ये आत्मा व परमात्मा याचा अभेद मानून परमात्म्याच्या निर्गुण निराकार सच्चिदानंद घन स्वरूपाचे चिंतन केले जाते. आणि कर्मयोगामध्ये फलासक्तीच्या त्यागासह कर्म करताना भगवंताला सर्वव्यापी, सर्व शक्तिमान आणि सर्वेश्वर समजून त्याचे नाव, गुण, प्रभाव व स्वरूप यांचे उपासक या भावनेने चिंतन केले जाते. म्हणून दोन्हीचे अनुष्ठान एकदम व एकाच वेळी एकाच मनुष्याला करता येत नाही. या श्लोकातला सार एका वाक्यामध्ये असे सांगता येईल की मोक्षासाठी ज्ञान, या अध्यायाचा सार थोडक्यात
मोक्षासाठी ज्ञान आणि कर्म असे 2 मार्ग आहेत. तुमच्या पात्रतेनुसार मार्ग निवडा, पण कर्म केल्याशिवाय कुणाचीही सुटका नाही. झालं ताई. काही छान सांगितलं ते, छान सांगितलं आणि हा. छान लिहिलं. हा. प्रश्नाने थोडं प्रश्नाच्या ओघानेच केलंय हो हो, विवेचन. हा म्हणजे प्रश्न आणि उत्तर. प्रश्न आणि उत्तर छान हा सांगितलं. अभ्यास पूर्ण होतं आणि लिखाणही छान होतं, वाचनही छान केलं. 10 पैकी 8 मार्क. ओके ओके. नाही अभ्यास ताई, चालू राहू द्या. लिहायला ना खूप वेळ लागतो आणि वाचायचं म्हणलं ना तर नाही, एखादा भरपूर. जर श्लोक आपण केला ना तर 2 ते 3 तास तर सहज जातात त्याच्यामध्ये. तुम्ही काय मध्यम आहे की पहिली परीक्षा आहे? आता माझी उत्तमाला येत आहे. उत्तम आहे. हा. मग झालं आपली हा. सुचेता, आपली तयारी ते करून घेतात. आता आमची तयारी. अगदी अगदी. आम्हाला काही वांदा नाही. नाही नाही. हा. त्यांचे अनुकरण केले जाते व समाजाला उत्तम दिशा प्राप्त होऊ शकते. यथाचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कृते लोक सदनुवर्तते. हा 21वा श्लोक आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समाजावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींची जबाबदारी समजावतात. श्रेष्ठ व्यक्ती जे जे आचरण करतात त्याचेच सामान्य लोक अनुसरण करतात व तसे बोलण्यापेक्षा कृतीतून शिकवतात. लोकही बोलण्यापेक्षा कृतीतून शिकतात. इथे घरातील भावंडांची उदाहरणे पण घेता येऊ शकतात. मोठा भाऊ जसा खूप हुशार आहे, नम्र आहे, अतिशय मेहनती आहे, प्रामाणिक आहे, तद्वत लहान भावंडही व्हावे किंवा त्यांचं पाहून ते शिकतात. तरी निदान त्या दादा जसा वागतो तसा आपण वागलं पाहिजे याचं अनुसरण करतात, आज्ञा पाळतो. लहानगा त्याचप्रमाणे वर्तन करतो आणि नाही केले तर आपण कसा वागतो बघ बरं. दुसरे उदाहरण देता येईल. पालक प्रामाणिक असतील तर मुलंही तशीच बनतात. तिसरं उदाहरण देता येईल शिक्षकांचं. शिक्षक प्रेरणादायक असेल तर त्याचे विद्यार्थी प्रेरित होऊन त्याचप्रमाणे वर्तन करतात आणि शिक्षकाला एक आदर्श मानून त्यांच्याप्रमाणे आपण घडावं असा आदर्श समोर ठेवतात. म्हणजे आपण स्वतःला सुधारले पाहिजे तर समाजही आपोआप सुधारण्याच्या मार्गावर चालेल. आपण समाजाला सुधारायला जायचं नाहीये, समाज सुधारायच्या भानगडीत आपण पडायचं नाही. आपण स्वतः सुधारलं, आपलं वर्तन चांगलं ठेवलं, आपण छान वागलं, त्याप्रमाणे समाजही आपोआप चांगलं वागायला लागेल. स्वतः सुधारले पाहिजे. तुमचे आचरण, तुमची ओळख इतरांसाठी आपोआप मार्गदर्शक ठरते आणि हेच श्रीकृष्णाने अर्जुनाला या श्लोकात सांगितले आहे. यदेदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोक सदनुवर्तते. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी जे जे आदर्श घालून दिले त्यानुसार सारे जग कार्य करते. सामान्य जनांना अशा नेत्यांची नेहमीच गरज असते. श्रेष्ठ पुरुष शरीरादी पदार्थाला आपल्या स्वरूप तत्वाने जाणतात. शरीर, मन, बुद्धी, धन, जमीन, कुटुंब इत्यादी संसाराचे शरीरादी पदार्थ आहेत आणि हे आपले नाहीत. एवढेच जर श्रेष्ठ पुरुषांनी जाणले, एवढेच कार्य जर केले तर त्याच्यामध्ये वैराग्य, प्रेम, ज्ञान, सद्गुण इत्यादी नाही तो आपले मानित नाही. मी सेवक आहे, मी वैरागी आहे हे भाव सुद्धा त्याला पुष्ट करतात. तर या शरीरादी गोष्टी आपल्या नाहीत, त्याचा फक्त आपण सदुपयोग करून पाहिजे तर आपली उन्नती होते आणि आध्यात्मिक पथाच्या मार्गावरील प्रगतीला कारणीभूत ठरते. प्रगती हाच भगवत भक्ताचा प्रगतीचा मार्ग आहे, योग्य मार्ग आहे. म्हणून चालणे, बोलणे, ऐकणे, वागणे, चांगले असणे, चांगले वागणे हे मी स्वतः कर्म करतो आणि मग तुला सांगतो हे आपण लोकांना समजावून दिले पाहिजे. आपण न करता दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार नसतो, कारण आपण स्वतः तसं नाही वागायचं आणि दुसऱ्यांनी मात्र चांगलं वागावं ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. नाहीतर लोक लखपतीला श्रेष्ठ मानतील पण रोज लाख जप करणाऱ्याला मात्र श्रेष्ठ मानणार नाहीत. म्हणून चांगले बोलणे, चांगले वागणे, चांगले ऐकणे, चांगले पाहणे याचे अनुसरण घे. तुम्ही चांगले पाहणे सुद्धा 3 माकडांची गोष्ट आहे. गांधींची 3 माकडं सांगतात तोंडाने चांगलं बोला, डोळ्यांनी चांगलं पहा, कानाने चांगलं ऐका. ही सुद्धा उदाहरणं आपण समाजापुढे ठेवू शकतो.
तू तुझे कर्तव्य कर्म सोडू नकोस. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू तुझे कर्तव्य कर्म सोडू नकोस. आणि हाच उपदेश भगवंतानी या 21व्या श्लोकामध्ये अर्जुनाला दिलेला आहे आणि या श्लोकात सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. जे जमतंय त्या प्रयत्न केलेला आहे मी प्रथमाला आहे. मी अजून कुठलीही परीक्षा दिलेली नाहीये किंवा मला अजून कोणताही अनुभव नाहीये, पण तरीही सांगण्याचा प्रयत्न करते. जय योगेश्वर. खूप जय श्रीकृष्ण. छान सांगितलं. अनुभव पण छान सांगितलेत आणि हे सुद्धा खूप सुंदर सांगितलं. म्हणजे सांगण्याची कला सुद्धा वेगळी आहे आणि छान आहे. केला प्रयत्न केला तरी नाही. तुमच्या पुढे मी काहीच नाहीये. अभ्यास चालू ठेवा. तुम्ही डीप अभ्यास करता तुमचे आणि छान मार्गदर्शन घेतले. समजुतीने अभ्यास करता. आणि रोज विशेष म्हणजे रोज करतात नियमाने. ते पण हो. फार एक महत्वाचं आहे की रोज जयश्रीताईंचं काही ना काहीतरी असतं. करते प्रयत्न करते, पण काय जमेल अजून पूर्ण जमत नाही होत असं. खरं नाही. खूप प्रयत्न करते. निगेटिव्ह नका राहू, पॉझिटिव्ह राहा की मला भगवंत हो, मदत ठीक आहे, करेल. ठीक आहे. हा, मग काही तुम्ही आहात त्रास माझं नाही. पाठीशी सगळे बास, हा, बाकी काही भगवंत नाही. भगवंत आहे भगवंत. भगवंत आहे. हो, हा. ठीक आहे. अजून जय कोणाला श्रीकृष्ण. मध्ये घ्यायचंय का? 21 ते 42 पर्यंत कोणाला घ्यायचंय का श्लोक एखादा? नाही तर मग नीताताई 42 आणि 43 घेतील आणि पद्माताई पूर्णच हे करतील, सारांश सांगतील. कोणी जर नसेल तर नीताताईंना डायरेक्ट सांगते मी. नीताताई सुरू करा. हा, पद्माताई रेडी रहा. धन्यवाद. म्हणजे हा प्रश्न प्रथमाला आला होता की भगवान ने बुद्धि से बढ़कर किसको बताया है, आप उससे क्या समझे, उस श्लोक को अर्थ सहित लिखिए, असा प्रश्न आला होता. आणि त्याच्यावरती 42 आणि 43व्या श्लोकावर जे उत्तर लिहिलं होतं तेच मी काढलेलं आहे आता वाचायला. इंद्रियाणि पराण्याहुरेन्द्रियैभ्यः परं मनः, मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सः. इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियाहून मन पर आहे, मनाहून बुद्धी पर आहे आणि बुद्धीहूनही अत्यंत पर आहे तो आत्मा होय. अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून, हे महाबाहो तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक. इंद्रिये म्हणजे मुख्य 5 इंद्रिये, कान, नाक, डोळे, जीभ व त्वचा यांना जे ज्ञान होईल त्याप्रमाणे शरीरातील इतर अवयव कार्य करतात. म्हणून इतर शरीरापेक्षा इंद्रिये श्रेष्ठ आणि इंद्रियांना झालेले ज्ञान मनात जाणीव करून देते. एखादी गोष्ट हवी अथवा नको त्याबद्दलचे विचार मनात चालू होतात व ते इंद्रियांना कोणतीही गोष्ट करण्यास प्रवृत्त करतात. एखादं काहीतरी छान दिसलं की ते घे, कसं तरी त्याचा उपयोग होणार आहे याचा काही विचार नाही करायचा, घे असं ते इंद्रियांना प्रवृत्त करतात. परंतु त्यापासून होणारं चांगले वाईट परिणाम हे बुद्धी ठरवते व कोणतेही कृत्य करण्यापासून रोखणे किंवा प्रवृत्त करणे हे बुद्धी ठरवत असते. अगदी सहज साधं उदाहरण घ्यायचं तर कढईत भजी तळली जात आहेत, नाकाला छान त्याचा खमंग वास येतोय, जिभेला अगदी छान पाणी सुटलंय आणि मनात विचार आला की ही भजी मला आत्ताच्या आत्ता या क्षणी खायची आहेत. परंतु आपण तसं करू शकतो का? तर आपल्याला बुद्धी सांगते नाही बाळा, इथं जर त्या तेलात हात घातला तर ते हाताला पोळेल आणि तर तसं करू नकोस, थोडस थांब, ती तळले जाऊ देत पूर्ण चांगले, मग बाहेर काढ आणि मग ते थोडे थंड होऊ दे आणि मग खा. असा आपल्याला संदेश येतो, आपल्या मेंदूकडे वागायला लागतो. असा भस्कन आपण कढईत हात घालत नाही असा संदेश देऊन बुद्धी या स्थूल शरीराचे रक्षण करते. परंतु हा मानवी जन्म केवळ शरीराचं संरक्षण करण्यासाठी आहे का? नाही, तर या शरीराच्या आत स्थित असणारा आत्मा त्याला परमात्म्याशी जोडण्यासाठी हा 184 योनी फिरून आल्यानंतर मिळणारा मानवी जन्म आहे.
त्या आत्म्याला परमेश्वराशी जोडायचे असेल तर या जन्माला येऊन कसे वागावे याचे ज्ञान वेदांद्वारे मांडले गेलेले आहे. इतर योनी 84 लक्ष ज्या आहेत त्यामध्ये जीवाचा उद्धार होण्यासाठी कोणतेही प्रयोजन नाही. खाणे, पिणे, झोपणे, मैथून, नवीन पिढ्या निर्माण करणे एवढंच या सर्व पिढ्यांचं प्रयोजन आहे. मग ते जमिनीवरची झाडं असोत, जंगलातले प्राणी असोत, समुद्रातले मासे असो, कुणीही असो, यांना फक्त एवढंच प्रयोजन आहे, जन्माला येणं, खाणं, पिणं, नवीन प्रजा तयार करणं आणि निघून जाणं. पण माणसाचं तसं नाही. हे तर सर्व योनींमध्ये होते. पण माणसाला बुद्धी एवढ्यासाठी आहे की तिच्या आधारे शरीरामध्ये जो आत्मा आहे त्याचा उद्धार व्हावा. अन्यथा पशुपक्षी तर त्यांचे जीवन जगतातच. मग या मनुष्याला वेगळी जी बुद्धी जास्तीची दिली त्याचा उपयोग काय आहे? तर जगाचा चालक, जगाचा विश्वाचा निर्माता, त्यानं ही सर्व निर्मिती करून पद्धतशीरपणे सर्व व्यवस्था चालवली आहे. केवढा मोठा विश्वाचा पसारा, कोटी कोटी सूर्य, चंद्र, तारे त्यांच्या त्यांच्या कक्षेमध्ये फिरत आहेत. पृथ्वीसारखा ग्रह, समुद्र, पृथ्वीसारखा ग्रह आहे की जिथं मानवी वस्ती आहे, सजीवांची वस्ती आहे. समुद्र त्याच्या मर्यादेत राहतात, कुठेही तो भरकटला जात नाही. कितीही पूर येऊ देत, कितीही पाऊस येऊ देत, ते उत्तराखंड वाहून गेलं त्याच्या केवढ्या चर्चा आहेत, पण इकडं समुद्रामध्ये काही कुठं फरक पडला नाही. किंवा 72% असं म्हणतात की ह्या पृथ्वीवर 72% पाणी आहे आणि 27% जमीन आहे. असं जर असेल तर तुम्ही कणिक मळताना का हो मग त्याचा चिखल होतो, तसा हा चिखल होत नाही. इथं हे सगळं जिथं जिथं खडक आहे तिथं आहे, जिथं पाणी आहे तिथं आहे, जिथं सुपीक जमीन आहे तिथं झाडं वाढतात. हे कशाचं द्योतक आहे? तर तो कोणतरी एक चालक आहे त्याचा. 8% पाणी, 27% जमीन असताना सर्वत्र चिखलच असायला पाहिजे होता, पण तसं होत नाही. समुद्रातील जीवसृष्टी निराळी, जंगलातील निराळी, जमिनीवरील निराळी. काही जीव जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहतात, काही जमिनीवर पण राहतात, पाण्यात पण राहतात, तर काही जमीन आणि आकाशातही विहार करतात. सर्वजण आपापल्या मर्यादेत राहतात. कुणाचंच काही जास्त चालत नाही आणि कमीही नाही. सर्व काही त्या ईश्वराची मर्जी. नवीन निर्मिती करेल, त्यासाठी सुव्यवस्था करेल, क्षणात सगळं नाहीसं करेल. सतत नित्य नवीन हा इथला मात्र गुणधर्म आहे. सतत आपणही जन्माला आलो तरी ते बाळ म्हणूनच कुठं शेवटपर्यंत राहतो. हळूहळू हळूहळू परिवर्तन होत 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 वयस्कर होत जातो. म्हणजे असतं का त्या बाल्य, नाही मला 16 वर्षाचंच राहायचंय असं होत नाही. तिथं तुमचं काहीही चालत नाही, तिथं त्याचीच मर्जी चालते. अशा सर्व परिस्थितीमध्ये मनुष्य प्राण्याला बुद्धी देऊन त्याला काहीतरी साध्य करायचं असेल ना त्या परमात्म्याला, इथल्या प्रत्येक कर्माचा लेखाजोखा होतो. त्यानुसार पुढील जन्म ठरतात, म्हणजे भोग भोगावे लागतात. आणि हे सर्व माहिती नाही म्हणावे तर भगवंतांनी स्वतः सांगितले आहे की पूर्वी हे पुढं 4थ्या अध्यायातला आलेलं आहे तेच मी घेतलेलं आहे. त्यांनी सूर्याला म्हणजे विवस्वानाला सांगितलं. जो विवश होता तो विवस्वान, त्याच्या श्वासामध्ये योग संचरित झाला. या श्वासाचे नियंत्रण म्हणजे प्राणायाम, त्याचे परिणाम मनावर होतात. ते मन म्हणजे मनू. त्या मनात जगन्यंत्याला जाणून घेण्याचे विचार प्रकट होतात व मनातून ते इक्ष्वाकू, मनूचा पुत्र, म्हणजे त्याच्याही पुढच्या पिढीकडे ते सांगितले जातात. तरी सुद्धा मनुष्य इंद्रियांच्या आहारी जाऊन काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर यांनी बरबटला जाऊन अधर्माने वागतोच आहे. इतर जीवसृष्टीबद्दल माहित नाही, पण झाडे अधर्माने वागली म्हणून किंवा वाघ, सिंह आदी इत्यादी प्राणी अधर्माने वागले, नद्या, पर्वत यांनी अधर्म केला म्हणून भगवंतांनी अवतार धारण केलाय असं कधी झालंय का? पण या माणसाला एवढी बुद्धी देऊन सुद्धा वेळोवेळी धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणत त्या परमेश्वराला पुन्हा पुन्हा अवतार घ्यावा लागतो. आपल्या मानवांनी याचा विचार केला पाहिजे की काय ह्या परमेश्वराला पुन्हा मी का चांगलं वागू शकत नाही. ह्या वेदांमध्ये सगळं भगवंतांनी दिलेलं आहे सगळं हे, आणि तरी सुद्धा मला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. आणि ही मस्तवाल झालेले लोक, अधर्माने वागणारे, यांच्यासाठी पुन्हा त्या परमात्म्याला यावं लागतं. पुन्हा मी का त्याच्याशी एकनिष्ठ राहू शकत नाही.
परंतु वेळोवेळी मनुष्य मात्र अधर्माने वागतो. जे काही लोक धर्माने वागण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्रास देतो, त्राही भगवान करून सोडतो आणि भगवंतांना पुन्हा पुन्हा अवतार धारण करून सुव्यवस्था निर्माण करावी लागते. करिता आत्म्याच्या उद्धारासाठी बुद्धीच्या द्वारे मनाला संयमित करून कामरूपी अजिंक्य शत्रूला मारून टाकावे असे वाटते. धन्यवाद. खूप छान छान सांगितलं नीताताई. सगळ्यांचा अभ्यास खूप आहे. लिखाणही छान आहे, अभ्यासही छान आहे. बरोबर आहे. मग आणि भगवान ने डिटेल आहे. बुद्धि से बढ़कर किसको बताया है तो तर त्याच्यासाठी हे बरोबर होतंय का हे उत्तर, असं मला ताई विचारायचं होतं की मी हे लिहिलं आहे. छान हे आम्हालाच विचारलं होतं ना, हा मध्यमाला मध्यमाला नाही, प्रश्न मी मागच्या वर्षी. प्रथमाला होते त्यावेळी मला पण हा आला होता. माझं थोडंसं उत्तर थोडं वेगळं आहे. म्हणजे तुम्ही हे लिहिलं, मी अगदी शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे, मी फक्त वाचते. तुम्ही खूप सुंदरच लिहिले, त्याच्यामुळे प्रश्नच नाहीये. नाही, माझं एकमेकींचं कळेल ना, अगदी 2 विचारांची ओळीमध्ये पद्धत. मी लिहिलेलं आहे, तेवढं बरं. फक्त सांगते की बुद्धीपेक्षा श्रेष्ठ काय आहे हे विचारलेलं आहे. तर श्लोक आपण आत्ताच बघितला, ताईंनी सांगितलेला की अध्याय 3 मधला 42वा श्लोक. इंद्रियांनी पराण्याहुर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सहा. आता इथे काय सांगितलेलं आहे की इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे म्हणून सांगितले. ह्या पूर्ण श्लोकाचा थोडक्यात अर्थ सांगते की इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षाही तो आत्मा श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे. तर आत्मा हा श्रेष्ठ कशामुळे आहे हे आपल्याला सांगायचं आहे, कारण आपल्या प्रश्नामध्ये तसं विचारलं की बुद्धीपेक्षा काय श्रेष्ठ आहे. तर आत्मा हा स्वतः करता नाही आहे, तो एक साक्षी भावाने प्रेझेंट केलेला आहे. फक्त तो प्रत्येक गोष्ट साक्षी भावाने बघत असतो. शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धी हे सर्व कर्म करतात, पण आत्मा फक्त पाहतो. त्या ठिकाणी म्हणजेच निरपेक्ष निरीक्षण करतो, तो कुठल्याही गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नसतो की मी शरीराचं हे काम केलं किंवा मी शरीराचं ते काम केलं, मी माझ्या ग्रोथमध्ये किंवा शरीराची जी माझी वाढ होती आहे याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा इन्व्हॉल्वमेंट माझी नसती. मी फक्त साक्षी भावाने त्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे, एवढंच सांगितलेलं आहे. आत्मा बदलत नाही. आता आत्मा बदलत नाही म्हणजे काय? कधी कधी आपल्याला मनामध्ये वेगवेगळे विचार येतात, मन बदलतं. आज एक विचार असतो तर उद्या दुसरा विचार असतो. बुद्धी कधी योग्य निर्णय घेती तर कधी अयोग्य निर्णय घेती, पण आत्मा मात्र सदैव एकसारखा शुद्ध आणि स्थिर असतो. म्हणून असं सांगितलं की आत्मा हा कुठल्याही याच्यामध्ये बदलत नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्मा हा बदलत नाही. आत्मा हा सर्वश्रेष्ठ आहे. तर तो सर्वश्रेष्ठ का आहे? कारण तो सर्वांना प्रकाश देतो, चैतन्य देतो. समजा जर आपल्या शरीरातून आत्मा हा निघून गेला तर आपलं शरीर आपण मृत म्हणून घोषित करतो. म्हणजे काय होतं या ठिकाणी की आत्म्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्मा असल्यामुळे चैतन्य निर्माण होतो त्या शरीराला. आत्माच जर नसेल तर ते मृत आपण घोषित करतो अशा पद्धतीने. त्याच्याशिवाय मन बुद्धी काहीच करू शकत नाही. म्हणजे मन जे विचार करतं, बुद्धी जी विचार करते, ह्या सगळ्या जे विचारांची चालना कोण देतं तर आत्मा देतो. पण तरीही आत्मा कसा आहे? साक्षीभाव आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर एक मिनिट. उदाहरण जर सांगायचं झालं तर सूर्यामुळेच सर्व दिसतं आपल्याला, की सूर्य आहे, प्रकाश आहे म्हणून आपण सगळं बघू शकतो, हे पूर्ण जग आपण बघू शकतो. तसंच आत्म्यामुळेच सर्व अनुभव आपल्याला घेता येतात. की आत्मा जर शरीरामध्ये नसता तर आपण आज एकमेकांशी बोलू शकलो नसतो. हे जे अनुभव घेण्याचं काम आहे हे फक्त आत्म्यामुळे आपण करू शकतो. आता मी कोण याचं खरं उत्तर जर बघितलं तर आपण शरीर नाही आहोत, आपण मन पण नाही आहोत. शरीर म्हणजे फक्त एक अवयव आपण बघितला तर त्याच्यामध्ये जर आत्मा नसेल तर आपण ते शरीर आपलं आहे असं म्हणणार नाहीत.
मन म्हणजे फक्त एक कोपरा झाला आपल्या कुठल्या पूर्ण शरीरामधला, एक फक्त मन हा एक कोपरा झालेला आहे. आपण बुद्धीही नाही आहोत, की फक्त बुद्धीने मी जर सगळं काम करायचं म्हणलं तर आपण ते पण नाही आहोत. मग आपण आत्मा आहोत आणि तो आत्मा म्हणजे साक्षी स्वरूपाने तिथे आहे, म्हणून आपण आत्मा आहोत. म्हणून हे होतं की बुद्धीपेक्षा आत्मा हा श्रेष्ठ आहे, कारण तो सर्वाचा साक्षीभाव ऑब्झर्वर आहे. तो अपरिवर्तनीय आणि शुद्ध आहे आणि तोच खरा तत्व जाणणारा आहे, किंवा तत्व स्वतः तोच एक तत्व आहे. म्हणून ह्या सगळ्यांपेक्षा, इंद्रियांपेक्षा, बुद्धीपेक्षा, मनापेक्षा हा सगळ्यात आत्मा हा एक श्रेष्ठ आहे, असं माझं उत्तर आहे. बघा, चुकू शकतं, पण असं मला एक जनरली वाटलं. तुम्ही फोकस तिथून हलेलच नाहीये, बरोबर खूप त्या सुंदर. आत्म्यावरच पकड जय आहे श्री तुमची. कृष्ण ताई. ज्ञान ध्यान श्रेष्ठ. हा. इंद्रियापेक्षा मन आणि मनापेक्षा ध्यान, आणि हा. मग त्या ध्यानाने आत्मा हे करू शकतो. हं. खूपच सुंदर सांगितलं तुम्ही, अगदी गाभाच हे केला. माझं एक चुकलं, मी प्रथमाच्या प्रश्नपत्रिकेचे झेरॉक्स नाही काढले, त्यामुळे मला नव्याने तयारी ठेवावी लागेल. ठीक आहे, ठीक पण तुम्ही एकदम गाभा म्हणजे आत्मा कसा आहे. पाहायचा, कसा मिळवायचा, तर ध्यान, त्यासाठी ध्यान करावं लागतं. म्हणजे इंद्रियाच्या पलीकडं मन, आणि मनाच्याही पलीकडं बुद्धी सोडल्यानंतर हे ना ध्यान. हं. आणि मग तुम्ही सांगितलं तसं तो साक्षी जसा पोहणारा नदी पाण्यात पोहतो आणि तीरावरचा त्याला पाहतो. हं. हा, तसं जन्म वेगवेगळं शरीर बदलतो, आणि म्हणजे शरीर बदलतं, आत्मा तसाच राहतो प्रत्येक रूपात, प्रत्येक शरीरात. त्यामुळे तुमचं उत्तर खूपच सुंदर आहे, अगदी गाभाचे. थँक्यू ताई, चालेल. खूपच छान, खूपच छान. खूप सुंदर उत्तर सांगितलं ताई तुम्ही, खूपच छान. चालेल. म्हणजे एक 2 मिनिटं मतितार्थ बोलू का कसा मी? काढायचा हे आम्हाला आता कळलं थोडं थोडं. आपल्याला नमस्कार पण ताई. एक प्रश्न विचारला होता मध्यमाला पण. हा. मी 1 मिनिट पद्मा, बोलू का? विचारलं होतं का आपल्याला, हा मध्यमाला पण हा प्रश्न होता का? कारण की आपण नाही का आत्म्याच्या भोवती सगळं लिहिलेलं होतं, असं मला आठवतंय आता ऐकल्यावर, की आपल्याला पण हा प्रश्न होता मध्यमामध्ये. हा, गेल्या वर्षी असेल कदाचित ताई. बघितलं हा, पाहिजे ते प्रश्नपत्रिकेत बघितलं तर कळून आठवत जातं. नाही आता, काहीच नाही आठवत. खूपच छान लिहिलं होतं ताई, खूप छान प्रश्नाचं उत्तर. छान सांगितलं, वाचलं छान, आणि डिटेल चालेल. आता उत्तर आपण लिहिलं, म्हणजे जे तर आहे. कोण आहे आता? पद्माताईचं सारांश. सारांश वाचूया, हो, ऐकूयात आता. मी सारांश. वाचत होता 3ऱ्या अध्यायाचा. हो, आपण उद्यापासून 4था अध्याय सुरू करूयात. आज आता हा प्रश्न उत्तर घेऊयात, उद्यापासून 4था अध्याय सुरू करूयात. हा, ठीक आहे. अध्याय 3, कर्मयोग. अर्जुन म्हणाला, देवा, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ताई, आवाज येतोय ना? देवा, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असे आपण सांगता. असे असताना युद्धासारख्या हत्या घडणारे पापयुक्त क्रूर कर्म करण्याचा आदेश देता. असे परस्पर विरोधी विधान करून माझ्या बुद्धीमध्ये भ्रम उत्पन्न करता. तेव्हा साध्या, सोप्या, स्पष्ट भाषेत निश्चित श्रेय कशात आहे हे मला सांगा. कारण तुम्ही माझी माता आहात. मातेजवळ बालकाला काहीच मागण्याचा संकोच किंवा वेळेचे बंधन नसते. त्याप्रमाणे अनेक जन्मात तुझी भक्ती केल्यामुळे या जन्मी भाग्याने तू प्राप्त झालास, म्हणून तुला काही मागण्याचा माझा अधिकार आहे. त्यावर भगवान म्हणाले, ज्ञान मार्ग आणि कर्ममार्ग दोन्ही एकाच फळप्राप्तीची साधने आहेत, परंतु दोन्ही मार्गाचे अधिकारी भिन्न भिन्न आहेत. ज्या साधकाची चित्तवृत्ती पूर्वीपासून शुद्ध स्वरूपाची आहे, त्याला आत्मज्ञानासाठी ज्ञान मार्ग उपयुक्त आहे. परंतु प्राप्त कर्म करणाऱ्याला एकदम ज्ञान मार्ग सांगणे योग्य होणार नाही. कारण केवळ आसक्तीरहित अधिकाऱ्याप्रमाणे कर्म टाकून कर्मत्याग होणार नाही. देह असेपर्यंत कर्मत्याग करणे शक्य नाही. नैष्कर्म स्थिती प्राप्त झालेल्या पुरुषाला देह असेपर्यंत कर्मे करावी लागतात. देहासक्त पुरुष बाह्यतः कर्मत्याग करून नैष्कर्म स्थिती प्राप्त झाल्यास परंतु त्याचा जो दांभिकपणा आहे, त्यांच्या मनातील कामना नष्ट झालेली नसते.
खरोखर त्याला नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होते, त्याची वृत्ती परमात्मनिष्ठ होते. तो ज्ञानाचा साक्षात्कार झालेला असतानाही शास्त्रविहित कर्मे करीत सामान्य जनाप्रमाणे आचरण करतो. कर्मामध्ये गुंतून राहत नाही किंवा फळाची अपेक्षा करीत नाही. येथे अशा व्यक्तीला ज्ञानेश्वरांनी सूर्याची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे पाण्यात पडलेले सूर्यबिंब पाण्यात लिप्त होत नसते, त्याप्रमाणे निष्काम कर्मयोगी कर्मापासून मुक्त असतात. ईश्वरार्पण बुद्धीने आणि स्वधर्म विहित केलेल्या कर्माचे बंधन होत नाही आणि याच पद्धतीने मोक्ष प्राप्ती होते. प्रजापती ईश्वराने सृष्टीची रचना केली तेव्हा मनुष्याबरोबर स्वधर्म निर्माण केला. त्याचे सूक्ष्म स्वरूप लोकांना कळेना तेव्हा त्यांनी प्रजापतीला विनंती केली की मनुष्य लोकात देह निर्माण करीत असताना उद्धरून जाण्यासाठी मानवासाठी काय सोय आहे. तेव्हा प्रजापतीने संदेश दिला की तुम्ही स्वधर्माची उपासना करा, तोच नित्य यज्ञ आहे. त्यामुळे इंद्रादी देव संतुष्ट होऊन तुम्हाला सिद्धी प्रदान करतील. तुम्ही सुखी व्हाल. व्रतवैकल्पे, तीर्थयात्रा, सकाम उपासना, मंत्रतंत्र अनेक देवतापासून करण्याची जरुरी नाही. अनेक देवतापूजन करण्याची जरुरी नाही. स्वधर्माचा त्याग कराल, इंद्रियाच्या तंत्राने कुकर्मात रममान व्हाल तर जगातील सर्व प्रकारची दुःखे भोगावी लागतील. सुख प्राप्त करायचे असेल तर इंद्रिय दमन करून स्वधर्म आचरावा. स्वधर्म कार्यामध्ये ज्ञानदेवांनी अग्निमुखी हवन, देवपूजन, ब्राह्मण पूजन, गुरुभक्ती, अतिथी सत्कार, ज्ञानी बांधवांचा संतोष यांचा समावेश केला आहे. हे जर केले नाही तर आणि केवळ भोग, सत्ता, विद्वत्ता यामुळे गर्विष्ठ होऊन उन्मत्तपणे आचरण केले तर सर्व भोग नष्ट होऊन काळ तुम्हाला शासन करेल. पापे शोधित येतील, दुःखे प्राप्त होईल. कितीही शोक केला तरी यातून मुक्तता होणार नाही. याकरिता स्वधर्म कर्मामध्ये व्यस्त राहा. त्या पाचा विनियोग स्वधर्माकडेच करा आणि शिल्लक राहिलेल्याने संतोषाने सेवन करा. ईश्वराला अर्पण न करता इंद्रियाच्या अभिरुची करिता केलेला स्वयंपाक पाप होय. ते यथाशास्त्र जो स्वधर्माचे आचरण करीत नाही, मनुष्यदेह असून पशुप्रमाणे वागून आपला जन्म निरर्थक करतो. त्याकरिता मनुष्य जन्माचे सार्थक यथाविधी निर्दोष कर्म करण्यामध्ये आहे. आत्मज्ञानाने संतुष्ट झालेल्या पुरुषांना कर्माचे प्रयोजन नाही. ते जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही त्यांना साधनांनी सेवा करावी लागते. जनकाधिकांनी कर्मत्याग न करता चित्तशुद्धी नंतरही कर्माचरण करून मोक्ष सुखाला प्राप्त झाले. अज्ञानी लोक अनुकरणीय असतात. त्यांना कर्मत्याग दिसावा किंवा त्यांचे कल्याण व्हावे याकरिता कृतकृत्य झालेला ज्ञानी श्रेष्ठ सत्तांनी अज्ञानीपेक्षाही धर्माचरण करण्याबद्दल दक्ष असावे. भगवान स्वतःचे उदाहरण देताना अर्जुनाला स्पष्ट करून सांगतात की सर्वांगाने माझ्यासारखा अन्य दुसरा कोणी नाही. असे असताना मी पूर्ण काम आहे म्हणून आत्मस्थितीत न राहता स्वधर्माचे शांतीपणाने पालन करतो. मी जर असे केले नाही तर माझ्या वागण्याचे लोक अनुकरण करतील. म्हणून समाज संस्थांचे अनिती अधर्म यांच्यापासून रक्षण करणे जरुरीचे आहे. त्यासाठी संतांनी वैदिक धर्मानुसार आचरण करून लोकांना त्या मार्गाला लावावे व त्यांचे हित साधावे. त्यांना चुकून सुद्धा नैष्कर्म्य बोध सांगू नये, कारण त्यांना त्यांचे मर्म कळत नाही. त्यामुळे त्यांचा बुद्धिभ्रम होईल. परमार्थाच्या बाबतीत हे अज्ञानी लोक बालकाप्रमाणे असतात. ज्या बालकाला मातेचे दूध प्रयासाना पचते त्याला पक्वाने खाता येतील का? त्याचप्रमाणे अज्ञजनांना नैष्कर्म्य अवस्था कळत नाही. त्यासाठी ज्ञानी पुरुषाने अंतरात कर्मामध्ये आसक्त न होता स्वधर्माचे आचरण करावे. अज्ञानी जीवाला देहादी प्रकृतींनी तादात्म्य असल्यामुळे आपणच करता आहोत असा भ्रम निर्माण होतो. परंतु तिशी तादात्म्य नसल्यामुळे तो सर्व प्रकृतीच्या गुणामुळे इंद्रियाच्या स्वाभाविक वृत्तीने कर्म घडतात. अशी दृढ समजूत असल्यामुळे त्यांना कर्माचे बंधन बाधा करू शकत नाही. परंतु आसक्त जीवाला हे कर्मबंधक बाधक होते.
असे असताना आता तुला क्षात्रधर्म म्हणून युद्ध करण्याचे कर्म करणे उचित आहे. तेव्हा हाती धनुष्य घेऊन वीरवृत्तीचा अंगीकार करून आपला स्वतः सांगितल्याप्रमाणे योग्य पद्धतीने तू युद्ध केलेस तर कर्मरहित होशील. इंद्रिय विषय भोगात आसक्त होऊन राहशील तर त्यामध्ये सर्वनाश आहे. ज्ञानी पुरुषाने देखील आपल्याला बाधक होणार नाही अशा विचाराने कौतुकाने सुद्धा इंद्रियाची लाड पुरवू नये. स्वैर आचरण क्षणभर सुखकारक वाटले तरी परिणामी ते दुःखदायक आहे. याकरिता विषयांची आठवण चित्तात न ठेवता स्वधर्माविषयी दक्ष असावे. शास्त्राने सांगितलेला धर्म पाळावा. तो आचरणात कष्टप्रद असला तरी त्याचा त्याग करू नये. दुसऱ्याचा धर्म सोपा वाटला तरी स्वीकार करू नये, कारण तो परिणामी भयावह असतो. आपला धर्म आचरणात मृत्यू असला तरी तो इहलोकी कल्याणकारी असतो. येथे अर्जुनाने भगवंतांना शंका विचारली की स्वधर्म चांगला असताना देखील माहिती असून सुद्धा ज्ञानी पुरुषांची बुद्धी भ्रष्ट का होते, ते धर्म मार्गाचा त्याग का करता. यावर भगवंतांनी शंकेचे स्पष्टीकरण केले. ते म्हणतात, कामक्रोध ज्ञानरूपी हे त्यावरचे सर्प आहेत. विषय गुहेतील वाघ भक्ती मार्गावरचे लुटारू ज्ञानियांचा ते शस्त्रास्त्राकडून घात करतात. ते ज्ञानाचे वैरी असून त्याला त्यांनी झटकून टाकले पाहिजे. ज्ञान फार कल्याणकारक आणि शुद्ध आहे. जेथे शुद्ध स्वरूपाचे ज्ञान आहे तेथे कामक्रोधाचे दुष्ट अचूर आधीच येऊन बसतात. त्यांना घालवून देण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे राक्षस ज्याच्या आश्रयाने राहतात ती इंद्रिये निग्रह करून त्या पापाचा पराभव करणे. इंद्रिय, मन, बुद्धी यांच्या पलीकडे असलेल्या आत्म्याचे स्वरूप ओळखून इंद्रिय दमन करून त्या कामशत्रूला जिंकून टाक. जीवाला बहुरूपी स्वराज्याचा उपभोग मिळेल. तो स्वधर्म, तो अखंड आत्मानंदात रममाण होईल. भगवंत पुढील प्रमाणे अर्जुनास सांगतात की कर्मामुळे मनुष्य बंधनात पडतो. फक्त समर्पण भावनेने केलेले कर्म हे त्याला अपवाद आहे. थोडक्यात सांगायचे तर स्वार्थाने कोणतेही कर्म करू नकोस. कर्म हे आपण केलेली पूजा आहे. निस्वार्थी कामानेच आपण एकमेकांना श्रेष्ठ करावे. त्यायोगी तुला परमेश्वर मिळेल. श्रेष्ठ लोकांनी स्वतःच्या श्रेष्ठ आचरणानेच त्यांच्या अनुयायांना प्रेरित करावे. सर्व कर्मे मला समर्पित कर. आपले स्वकर्म करणे सर्वात उत्तम. सर्व कर्म माझेच आहे, माझ्यातच आहे आणि मीच करतो. शेवटी तुला माझ्याकडेच यायचे आहे. तू कोणते कर्म करतोस यापेक्षा ते कोणत्या भावनेने करतोस यावर तुझे मला प्राप्त करणे अवलंबून आहे. इंद्रिय ही शरीराहून अधिक शक्तिशाली आहे. मन ही इंद्रियापेक्षा अधिक शक्तिशाली आहे व बुद्धी त्याहून श्रेष्ठ आहे. पण आत्मा हा बुद्धीहूनही श्रेष्ठ आहे. आत्मा हा सर्वश्रेष्ठ आहे असे जाण. आत्मप्राप्ती कर आणि वासनारूपी शत्रूचा नाश कर. वासना ज्ञानावर पांघरून घालते. वासनेवरच विजय मिळविणे कठीण आहे. याची फलश्रुती आहे, सर्व कर्म आणि कर्मफळांचा ईश्वरास अर्पण कर. तसे केल्याने तुला शांती मिळेल. जो बदल तुझ्यात घडवू इच्छितोस तो तू आणि स्वतः आण. लोक आणि तुझी मुले तू काय सांगतोस त्यापेक्षा प्रत्यक्षात तू काय करतोस याचे अनुकरण करतात आणि केवळ निष्काम कर्मच कर. या अध्यायामध्ये नाना प्रकारची कारणे सांगून विहित कर्माच्या आवश्यक कर्तव्याची सिद्ध केलेली आहे. आपल्याला वर्णाश्रमासाठीची आवश्यक असलेली विहित कर्मे प्रत्येक मनुष्याने कशा प्रकारे करावीत, का करावीत, ती न करण्याने हानी कोणती होते, करण्यामुळे लाभ कोणता होतो, कोणती कर्मे बंधनकारक आहेत आणि कोणती मुक्तीला मदत करणारी आहेत, इत्यादी गोष्टी व्यवस्थित समजावून दिलेल्या आहेत. अशा प्रकारे या अध्यायात कर्मयोगाचा विषय आणि इतर अध्यायांपेक्षा अधिक जास्त विस्ताराने वर्णन केलेलं आहे आणि यामध्ये दुसऱ्या विषयांचा समावेश फारच कमी झालेला आहे आणि म्हणून या अध्यायाचे नाव कर्मयोग असे ठेवलेले आहे. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. शांत छान सांगितलं. अगदी पूर्ण सारांश खूप छान काढला. खूप छान सांगितलं ताई. जय श्रीकृष्ण. हा, जय श्री जय श्रीकृष्ण. खूप सगळ्यांनी छान सांगितलं. सर्वांनी छान सांगितलं म्हटलं. हो 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 ताई, खरंच छान अभ्यास करायला लागले सगळेजण.
हो तुम्ही पण छान लिहिलंय. हम्म. आणि सुचिताताई ते एकदम छान वाटलं. मस्त हो. मस्त प्रत्येक मुद्दा खूप सुंदर हो. पटवून सांगितला त्यांनी. तसं एकदम उत्तर लिहिता आलं पाहिजे आम्हाला, असे आम्ही प्रयत्न करू. हे मी तर हळूहळू वाचन केलं की आपोआप आणि येतंय. आम्हाला येतं, त्याची बुद्धी बरोबर द्यावी. बरोबर बरोबर. हा. कोणाला अजून काही बोलायचं आहे का? हाच परत एकदा सारांश वाचू का? सांगा, वाचा ना. हो चालेल ताई, मला एक विचारायचं होतं. ते दादा म्हटले होते ना, प्रत्येक अध्याय झाल्यानंतर मी एक तुम्हाला मार्गदर्शन करतो हो, म्हणून. हरकत नाही ते. आपण अं, दादांना विचारून दादांचे हे म्हणजे घेऊयात. चौथा अध्याय सुरू करण्यापूर्वी असं म्हटले होते ते, की प्रत्येक अध्याय सुरू झाल्यानंतर मी विचारते मी. बहुतेक दादा सध्या आले नाही ना, 2-3 दिवस झाले ग्रुपमध्ये नाही आहेत दादा. हा तर कदाचित बिझी असतील म्हणून आले नसतील. मी विचारून मग किंवा शनिवार हा, रविवारी अशी त्यांना ताई विनंती तुम्ही केली. वाचा. सुचिताताई हरकत तुम्ही वाचा, खूप छान वाचता तुम्ही. नाही त्या तर ते म्हणजे त्यांचं नाही नाही. वाचणार आहे. हा, मी नुसतं वाचते ताई. हो हो, वाचा. दादांचं समजून सांगणं वेगळं असतं. म्हणजे ते म्हटले होते ना पूर्ण अध्यायावर, म्हणून बरोबर बरोबर आठवण केली. बरोबर. नक्कीच आपण दादांना विचारू. अशा 2-4 दिवस झाले आले नाहीयेत दादा. विचारते मी. अजून कोणाला बोलायचं आहे? सुचिताताई मी उद्याला नाही आहे, कारण की माझ्याकडे पाहुणे येणार आहे, माझी मुलगी वगैरे येणार आहे बरं पुण्यावरून. बरं मी उद्याला बरं. नाही अटेंड करू शकणार, म्हणजे या आठवड्यात नाही अटेंड करू शकणार. अच्छा अच्छा अच्छा. हो, हो. ताई, चौथा अध्याय तत्वविवेचनेमधून वाचलं चालेल का हो चालतं ना. सुचिताताई? हो हो हो. तत्वविवेचनी, साधक मी संजीवनी तो नसेल ना दोन्ही बऱ्याच, माझं आता नवीनच पुस्तक आहे ना, दोन्ही साधक. मिक्स हो सगळं चालतं, सगळं चालतं. हा, तसं काही प्रश्न प्रश्न